आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, म्हणसी कोणा तरी काळे, आहे तशी माझी बाळे. दुरी दुरांतर तरी घेसी समाचार, नेसी कधीतरी तुका म्हणे लाज हरी. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की देव आहे का, आणि असेल तर त्याचं खरंच आपल्यावर लक्ष आहे का. एखादं कार्य, एखादं कृत्य जर चुकीचं असेल किंवा बरोबरही असेल, आणि आपण जर ते लपून करत असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की हे कार्य, हे कृत्य देवाला समजणार नाही, तर मात्र आपला फार मोठा तो दोष आहे. कारण आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की प्रत्येक प्रकारचं कार्य किंवा आपण करत असलेलं प्रत्येक प्रकारचं ध्येय जे असतं हे त्या ईश्वराला माहिती आहे. त्यामुळं तो ईश्वर त्या ध्येयापासून आपल्याला लांब जाऊ देऊ शकत नाही, आणि ते ध्येय जर चांगलं असेल तर ईश्वर आपली मदत करतो. परंतु आपल्याला असं वाटते की दूरवरून त्याचं आपल्यावर लक्ष आहे का, आपण काही जरी केलं तरी त्याला कळणार आहे का, असा प्रश्न पडणंच मुळात चुकीचं आहे. कारण आपण सर्व जर त्याची लेकरं आहोत, बाळं आहोत असा जर विचार केला तर नक्कीच त्या ईश्वराचं आपल्या लेकरांकडं आणि बाळांकडं जरूर लक्ष असणार, आणि ते लक्ष आहेच. संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामधून हेच दाखवून देतात की कशा प्रकारे देव त्याच्या भक्तावर लक्ष ठेवतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद. माझा आशीर्वाद आहे, तुम्ही आता सुखाने नांदा. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जर योग्य कर्म केले, चांगली वागणूक ठेवली, प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द, ध्येय जर चांगली ठेवली तर निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देईल. चुकीच्या कामामध्ये तुमच्या मी साथ देणार नाही, त्याची कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतील. या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात की म्हणसी कोणा तरी काळे, आहेत तशी माझी बाळे. तुम्ही कधीतरी म्हणाला असताल ना की तुम्ही माझे बाळ आहात म्हणून. कोणत्या काळामध्ये तुम्ही असा उल्लेख केला असेल, म्हणाला असताल की खरंच आम्ही देवाचे लेकरं आहोत, विठू माझा लेकूरवाळा आपण म्हणतो. मग खरंच आपण त्याचे लेकरं आहोत ही जाण त्या देवाला आहे, आणि लेकरांचं चुकू नये याच्यासाठी तो प्रयत्न करतो. पण लेकरांनी देखील त्यांची जाण ठेवली पाहिजे की देवाचं आपल्यावर लक्ष आहे, पांडुरंगाचं, ईश्वराचं आपल्यावर लक्ष आहे. आपल्याकडून चुकून काही वाईट काम घडू नये. घडलं तरी आपण वेळीच प्रायश्चित्त मागून, माफी मागून आपण त्या पापातून सुटका करून घ्यावी, आणि आपला पुण्यसंचय किंवा पुण्याचे कर्म वाढवत जावं. यापुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात, दुरी दुरांतर तरी घेसी समाचार. म्हणजे तुम्ही कितीही दूर असाल, माझ्यापासून दूर असताल, लांब असताल, तरी देखील मी तुमचा समाचार घेतो, म्हणजे तुमची बातम्या घेतो. तुमच्यावर माझं लक्ष असतं, तुम्ही काय करत आहात. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण कितीही पाप केली, किती वाईट वागलोत, आणि देवाच्या दारात जाऊन, चरणात जाऊन जर झुकलोत तर आपली पापं माफ होतील. परंतु जर जाणीव ठेवून केलेली पापं असतील आणि जर प्रायश्चित्त करून माफी मागत असताल तर खरंच ते प्रायश्चित्त देखील कितपर्यंत तुम्हाला वाटतं योग्य आहे, याची जाण देखील प्रत्येकानं ठेवली पाहिजे. देव देखील पाहतो की माझ्याकडे येईपर्यंत हा कोणत्या मार्गाने आणि काय काय करत आलेला आहे, कारण त्याचं लक्ष आपल्या सर्वांवर असतं. शेवटी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून काय जाणीव करून देतात ते म्हणतात, नेसी कधीतरी तुका म्हणे लाज हरी. देवा कधीतरी तू आम्हाला भेटायला ये, आम्हाला कधीतरी तुझी भेट दे, आणि ह्या भक्तांची लाज राख, असं संत तुकाराम महाराज त्यांच्या हरीला, ईश्वराला म्हणतात. भक्ती जर खरी असेल तर देव त्याच्या भक्ताची लाज जरूर राखतो. कारण भक्तावर आलेली आच म्हणजे त्या देवावर आलेली आच असते, देवावर आलेलं संकट असतं. तो कधीच त्या भक्ताला संकटापासून, त्या संकटामधून दूर करण्यासाठी कधीच हतबल नसतो देव. प्रत्येक वेळेस तो धावा घेतो आणि त्या भक्ताची परीक्षा घेऊन त्याला संकटामधून बाहेर काढत असतो. जर अशा प्रकारचं संयमाचं वागणं आणि सचोटीचं वागणं असेल तर देव निश्चितपणे आपली साथ तुम्हाला देत असेल. जय जय रामकृष्ण हरी.